नमस्कार. आपल्या भेटीला येत आहेत महाराष्ट्राचे क्रीडा, सांस्कृतिक कार्य आणि बंदरे मंत्री, एक लोकप्रिय विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नामदार संजयजी बनसोडे, ज्यांना विकास पुरुष यासाठी म्हणतात की दोन तालुक्यात विकासाची गंगा म्हणजे काय असते किंवा भागीरथी प्रयत्न काय असतात, आणि आता लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना बनसोडे साहेब, नमस्कार. नमस्कार. आपण या लोकसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात कसं चित्र राहील, आपल्याला काय वाटतं हे सांगावं. सर्वप्रथम मी 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले आणि आता 14 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि उद्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त तमाम लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला, समाज बांधवांना मी मनपूर्वक राज्याचा मंत्री म्हणून आणि समाज बांधव म्हणून मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि सर्व समाज बांधवांनी ही जयंती अतिशय भव्य दिव्य शांततेमध्ये आणि उत्साहामध्ये या ठिकाणी करावीत, अशी सुद्धा नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो. खरं तर बद्दर साहेब, आम्ही तुम्हाला गेल्या 90च्या दशकापासून आम्ही तुम्हाला ओळखतो. कारण तुमची पत्रकारिता आम्ही पाहिलेली आहे. गोरगरिबाला न्याय देणारी पत्रकारिता आहे. गोरगरिबाच्या एखाद्यावर अन्याय जर झाला असेल तर त्याला वाचा फोडणारी पत्रकारिता म्हणून तुमची ओळख या संबंध लातूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव आताचा, नांदेड जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज तुम्ही माझी मुलाखत घेण्याकरता आलात, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. आता तुम्ही लोकसभा संदर्भामध्ये प्रश्न विचारला, तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृत सुधाकररावजी श्रंगारे साहेबांना महायुतीनं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि गेली 15 दिवस आपले इथलं सर्व नेतृत्व, मी असेल, संभाजी पाटील निलंगेकर साहेब असतील, अभिमन्यू पवारजी असतील, रमेश कराडजी असतील किंवा दिलीपरावजी देशमुख असतील, सर्व नेते मंडळी आम्ही रात्रचा दिवस करून पूर्ण 6च्या 6 मतदारसंघामध्ये आम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी फिरत आहोत. आणि वातावरण अतिशय चांगलं वातावरण आहे. आणि मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा चांगल्या लीडनं महायुतीचे उमेदवार सुधाकररावजी श्रंगारे साहेब निवडून येतील असा विश्वास मला या ठिकाणी आहे. कशामुळं चांगल्या मताधिक्याने येतील असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, मी सुद्धा अगोदर काँग्रेस पक्ष, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता महायुतीमध्ये आम्ही आलेलो आहोत. अगोदरच्या कार्यकाळामध्ये विकास झालाय का? मी झाला म्हणणारा कार्यकर्ता आहे, मी सत्य बोलणारा कार्यकर्ता आहे. पण ज्या स्पीडनं या गेली 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये जो विकासानं गती घेतली, त्या गतीला बघून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जनता त्या विकासाला मत त्या ठिकाणी देणार आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेला आहे, त्याच्यामुळं लोक त्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे बघून त्या ठिकाणी मत देणार आहेत. आता लातूर, आता आपण एक एक मतदारसंघ निहाय विचार करत असताना उदगीर विधानसभेत किती मताधिक्य मिळेल असं आपल्याला वाटतंय? उदगीर आणि जळकोट मिळून एक उदगीर विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांचं काम आज खरं पाहिलं गेलं तर नितीन गडकरी साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ते सुद्धा एक या देशाचे विकास पुरुष म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातात. आणि आपल्या इथं आम्ही लहानाचे मोठे झालो, एक सुद्धा हायवे नव्हता. हायवे म्हणलं की आम्ही सोलापूरला जायचं, हैदराबादचा उमरगाचा रोड आम्ही हायवे बघायचा, किंवा संभाजीनगरला सुद्धा हायवे नव्हता. म्हणजे आज हायवेची परिस्थिती प्रत्येक तालुक्यातून आपल्या जिल्ह्यामध्ये हायवे त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि लोकाला
चांगल्या पद्धतीचं आज लातूरहून जर उदगीरला जायचं म्हणलं 45 मिनिटं, अगोदर 3 तास लागत जायचं. आता उदगीरहून आम्ही बिदरला जायचं म्हणलं की 1 तासामध्ये जातो. आणि लातूरहून उदगीरहून आम्ही नांदेडला जायचं म्हणलं की 1 तासामध्ये आम्ही त्या ठिकाणी जातो. आणि उदगीरमध्ये तर माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर 3-3.5 हजार कोटी रुपये आणून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मग ते रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, अन्य इन्फ्रास्ट्रक्चर जे काही अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी सांगता येतील. एक उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मराठवाडा वॉटर ग्रीडची जी एक योजना होती, त्यात मी उदगीर वॉटर ग्रीड योजना आम्ही त्या ठिकाणी मी पाणीपुरवठा राज्यमंत्री असताना जवळजवळ 600 कोटी रुपयाची आपण ती योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केली. नांदेड जिल्ह्यातून बारूळ धरणातून ते पाणी आम्ही त्या ठिकाणी आणतोय आणि प्रत्येक गावात 192 गावामध्ये पाईपलाईननं त्या पाण्याच्या टाकीला ती पाईपलाईन जोडायची. जर समजा एका गावातला सोर्स जर कुठला देवर्जन असेल आणि देवर्जन पाणी जर आटला असेल किंवा कुणाचा तिरू नदीतला असेल तर तिथला जर सोर्स आटला तर फक्त त्या मोठ्या पाईपलाईनचा वाल फिरवायचा आणि गावात पाणी घ्यायचं. म्हणजे पुढच्या 50-75 वर्षाचा विचार करून आपण ती वॉटर ग्रीड योजना आणली. आता तिरू नदीवरती बॅरेजेस जसं या ठिकाणी या राज्याचे कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा नदीवरती बॅरेजेस केले मुख्यमंत्री झाल्यानंतर. आणि त्याच धर्तीवरती माझ्या मतदारसंघामध्ये एकमेव नदी आहे ते तिरू. त्या तिरू नदीवरती 7 बॅरेजेस उभा करून तिथल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवून आणण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून केल्याचा आनंद सुद्धा मला त्या ठिकाणी आहे. आणि पाणीपुरवठा जलजीवन मिशन जे आहे ती केंद्राची योजना आहे. काय योजना आहे केंद्राची? तर 50% वाटा केंद्राचा आणि 50% वाटा राज्याचा. आणि म्हणून तोच धागा पकडून मी पाणीपुरवठा राज्यमंत्री होतो. पूर्ण मतदारसंघाचा आराखडा त्या ठिकाणी आम्ही तयार केला. प्रत्येक गावात जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी दिला पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू त्या ठिकाणचा होता. आणि म्हणून 55 लिटर प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी ते पाणी देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये या देशामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि बरेच कामं प्रगती पथावरती त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की माझ्या इथं अल्पसंख्याक समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. अल्पसंख्याक समाजाला सुद्धा न्याय देण्याची त्यांची संरक्षण घेण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो की आपल्याला विकासाला मत त्या ठिकाणी द्यायचंय. आणि जो कोणी माणूस आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देईल, विकास करेल, त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी सुद्धा मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. सगळ्यात महत्वाचं, मंत्री म्हटल्यानंतर आपलं सत्तेतून संपत्ती असे उद्योग चालतात. पण तुम्ही एवढ्या अल्प कालावधीमध्ये साहित्य संमेलन असेल, युवक महोत्सव असेल, त्याचबरोबर काशबा जाधवच्या कुस्त्या असतील, तुम्हाला एक नाद किंवा तुम्हाला आराम का करावा वाटत नाही हे न उलगडणारं कोण आहे? नाही बद्दर साहेब, तुमचं एकदम बरोबर आहे. काही नेते मंडळी तुम्हाला माहिती आहे आपल्या जिल्ह्यातलीच, त्यांना वारसा परंपरेनं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांच्याकडे आलेलं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा माननीय अजितदा पवार साहेब असतील, या नेत्यांनी माझ्यावरची विश्वास टाकून एकदा सोडून 2दा मला विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली. एकदा मी पराभूत झालो आणि त्या पराभव का झाला याचं मी सर्व म्हणजे चिंतन करून माझ्या मतदारसंघामध्ये मी फिरलो 5 वर्ष आणि त्या 5 वर्षाचाच फायदा मला त्या ठिकाणी झाला. आणि 2019ला मला प्रचंड मोठी मदत सर्वच मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व पक्षीय लोकांनी मला त्या ठिकाणी केली आणि मला निवडून त्या ठिकाणी आलो. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्रीपदी केलं. आता मी कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. हे पद काम करण्याकरता पद आहेत, हे काय मिरवण्याकरता पद नाहीत. आणि म्हणून मी पक्क माझ्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे की आपण लोकसेवक आहोत, आपण मालक नाहोत किंवा राजा नाहोत. आणि म्हणून लोकसेवकाचं काम का असतं की लोकांची प्रामाणिकपणे सेवा करणं, त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी सेवा करणं हे त्याचं कर्तव्य असतं. त्या भावनेतूनच मी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणूनच मला एवढे मोठे कामं त्या ठिकाणी मला करता आले. आता काल परवाचंच उदाहरण तुम्ही बघितलं तर आता इतके दिवस आम्ही उदगीर जळकोट मतदारसंघातले MS-24 होतो, आता आम्ही MH-55 झालो. म्हणजे
MH55 हा नंबर सुद्धा आता उदगीरला त्या ठिकाणी आम्हाला मिळाला, ऑफिस RTO ऑफिसचा त्या ठिकाणी मिळाला. आणि भविष्यामध्ये जिल्हा निर्मिती करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे समाज बांधवांनी ज्या ज्या काही मागण्या माझ्याकडे केल्या त्या सर्व समाज बांधवाच्या मागण्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. वीरशैव लिंगायत भवन पाहिजे होतं, वीरशैव लिंगायत भवन केलं. अल्पसंख्याक समाजाला त्यांनी सांगितलं की आम्हाला सर्व मस्जिदींना काही करण्याकरता पैसे पाहिजे, तिथं पैसे आपण त्या ठिकाणी दिले. काही दर्ग्यांना पैसे पाहिजे होते, तिथं पैसे आपण दिले. शादीखाना उपलब्ध करून 6.5 कोटी 7 कोटीचा शादीखाना उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून दिला. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी उभा केलं. मराठा समाजाकरता 10 कोटी रुपये प्रायव्हेटची जागा समाज बांधवाने विकत घेऊन आज त्या जागेवरती मराठा समाजातल्या अन्य काही समाजाकरता मुला मुलींचं वसतिगृह आणि मराठा भवन उभा करण्याकरता शासनाच्या वतीनं 10 कोटी रुपये निधी आपण त्या ठिकाणी देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जसं पार्लमेंटमध्ये आहे तसं भव्य दिव्य पुतळा उभा करण्याचं काम आपण उदगीरमध्ये आपण त्या ठिकाणी करतोय. बुद्धविहार आज तागायत लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही नेत्यांनी जगाला शांतीचा संदेश देणारे म्हणून तथागत गौतम बुद्ध आहेत आणि त्यांचं बुद्धविहार उभा करण्याचा कोणत्याही नेत्यांनी पुढाकार घेतला नव्हता. अतिशय भव्य दिव्य बुद्धविहार 20 कोटी रुपयाचं बुद्धविहार मी उदगीरमध्ये माझ्या त्या ठिकाणी उभारतं. जवळजवळ 90% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता. जळकोटलाही बुद्धविहार उभा केलं, जळकोटलाही अण्णाभाऊंचा पुतळा उभा करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतो, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करतो, तिथेही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करतोय. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं, महाराष्ट्रात कुठेही स्मारक नाही. 15 कोटी रुपये त्याला मंजुरी दिली आणि अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाजूला आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आपण त्या ठिकाणी आपण करतोय. जे काय निजामकालीन बिल्डिंग होत्या, मग तहसील असेल, पंचायत समिती असेल, प्रशासकीय इमारत असेल, बसस्थानक असेल, रेस्ट हाऊस असेल, कार्यकारी अभियंत्याची बिल्डिंग असेल किंवा जे पोलीस बांधव रात्रचा दिवस करून आपलं संरक्षण करतात आणि जीवावर होऊन ते काम त्या ठिकाणी करतात, त्यांना राहण्याची व्यवस्था जशी लातूरमध्ये पोलीस वसाहत नाही त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीची पोलीस, तुम्ही शिर्डीला बघितलं असं पोलीस होतं, अतिशय चांगल्या पद्धत तसल्याच धर्तीवरती पोलीस वसाहत उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं रायगड किल्ल्यावर जशी गेट आहे, कमान आहे, प्रवेशद्वार आहे, त्याच धर्तीवरची माझ्या उदगीरचं सुद्धा 1.5 कोटीचं महाप्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण त्या ठिकाणी करतोय. अशा अनेक मोठे मोठे कामं आपण त्या ठिकाणी करतोय. आणि आज परवाच मी अंडरग्राऊंड ड्रेनेज जी की बेंगलोरला, पुण्याला, मुंबईला मध्ये जसं आहे की अंतर्गत भूमिगत गटार त्या ठिकाणी झाली पाहिजे, स्वच्छता त्या ठिकाणी राखलं पाहिजे, आपलं शहर सुंदर त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, ह्या हेतूनं 347 कोटी रुपये मंजूर त्या ठिकाणी आपण केले. आचारसंहिता संपल्या त्याचं त्या ठिकाणी टेंडर होईल आणि भव्य दिव्य असं चांगल्या पद्धतीनं उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी काम होईल आणि त्याच्यानंतर रस्त्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. आपण एकीकडे विकास कामं मोठ्या प्रमाणात करत असताना दुसऱ्या बाजूला सोयाबीनचा भाव, मराठा आरक्षण हे लोकांचे ज्वलंत प्रश्न आहे. याबद्दल तुम्हाला निवडणुकीत कशा पद्धतीनं फेस करावं लागेल असं वाटतंय? तुमचं एकदम बरोबर आहे की सोयाबीनच्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय त्या ठिकाणी घेतलाय की हमी भाव सोयाबीनला त्या ठिकाणी द्यायचा आणि जे काही बाजारामध्ये ज्या भावाने घेतलं जातं त्याच्या वरचे पैसे सरकारने त्या ठिकाणी द्यायचा निर्णय आमच्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आता आचारसंहितेमध्ये त्याची अंमलबजावणी झाली का नाही मी जरा माहिती घेऊन आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. पण शेतकऱ्याला अजिबात आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना जी केंद्राची आहे आणि राज्याची दोन्ही आहे, जी शेतकरी अल्पभूधारक आहेत, गरीब शेतकरी आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवाला कुठेही आम्ही वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे, शेतकरीच आपला सगळ्याचा अन्नदाता आहे, या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. मराठा आरक्षण हा गंभीर प्रश्न, जरांगे पाटलाचे वारंवार दौरे होत आहेत, लोकांना ठिकठिकाणी अडवलं जात आहे. तर तुमच्या मतदारसंघातला अनुभव कसा आहे आणि याचा काही निवडणुकीवर परिणाम होईल? मी खरं तर जरांगे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी करतो.
की अनेक वर्षे अनेक नेते हे आंदोलन करत होते, पण जरांगे पाटील साहेबांनी हे ज्यावेळेस सूत्र आणि आंदोलन केले की अख्खा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम आणि समाज एकसंघ करण्याचं काम जरांगे पाटील साहेबांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. परवा ते उदगीरला आले होते. जवळजवळ 1 तास विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली. ह्याच्यामध्ये मला राजकारण अजिबात करायचं नाही, पण जे सरकारला करायचं होतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आता 10% आरक्षण आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही सातत्यानं सांगत होतो की आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, असं सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब हे सातत्याने सांगत होते. आणि विशेष अधिवेशन जरांगे पाटील साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही विशेष अधिवेशन त्या ठिकाणी आम्ही घेतलं आणि त्या एकमुखी त्याच्यामध्ये कायदा पारित आम्ही त्या ठिकाणी केला आणि 10% आरक्षण आम्ही सर्व समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणी दिलो. त्यांची मागणी आता आहे की सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा अध्यादेश त्या ठिकाणी काढा. तो अध्यादेश काढलेला आहे, पण त्याच्यावरती जवळजवळ 6.5 लाख काहीतरी हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सगळ्या हरकतीचा विचार करून ते चॅलेंज व्हायला नाही पाहिजे हे सगळं बघून आम्ही तो निर्णय घेणार आहोत. आता तुम्ही एका बाजूला विकास करताय, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढत असताना तुम्ही सौर ऊर्जा, MIDC, तर हे कुठल्या स्तरावर आणि कुठला एखादा 1000-2000 लोकांना नोकऱ्या लागतील असा काही प्रकल्प आणण्याच्या काही हालचाली आहेत का? एक तर मुळामध्ये शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे या मताचा मी आहे. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळासमोर अतिशय मायक्रो प्लॅन त्या ठिकाणी सादर केला आणि सौर ऊर्जावरती आपण अनेक कंपन्याला सौर ऊर्जा उभा करण्याचे प्लॅन्ट आपण त्या ठिकाणी देऊ आणि शेतकऱ्याला दिवसा वीज आपण त्या ठिकाणी देऊ. एकदा शेतकऱ्याला जर दिवसा वीज त्या ठिकाणी दिली तर त्यांचं आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल आणि नक्कीच शेतकरी श्रीमंत होईल अशी आशा त्या ठिकाणची आहे. आणि दुसरा मुद्दा MIDCच्या बाबतीमध्ये जो आहे, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, 1993चा भूकंप झाल्यानंतर या भागामध्ये मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी यायला तयार नाहीत. त्याचं कारण 2 आहे. एक तर भूकंप झाला ते कारण आहे, दुसरं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. MIDCला खूप पाणी त्या ठिकाणी लागत असतं आणि म्हणून आम्ही सातत्यानं उजनीचं पाणी लातूरला आलं पाहिजे, कशा पद्धतीनं आलं पाहिजे, कारण गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याचा लवाद त्या ठिकाणी आहे. त्याच्यातून मार्ग कसा काढून आपल्याला लातूरला पाणी आणता येईल. जर पाणी आलं साहेब तर 100% मोठे उद्योग सुद्धा या ठिकाणी येतील आणि मोठे तरुणांना रोजगार सुद्धा मिळेल. आता माझ्या मतदारसंघाची तुम्हाला सगळी माहिती सांगतो की आज अनेक ठिकाणी उद्योग नाहीत पण शासकीय MIDC आहे. मी आता कुठल्या तालुक्याचं नाव घेत नाही, पण माझ्या इथं प्रचंड मोठे उद्योगपती आहेत, उद्योग आहेत, पण शासकीय MIDC नव्हती. आणि म्हणून मी पहिल्यांदा राज्यमंत्री असताना सुद्धा देगलूर रोडला कासाळ, लिमगाव आणि मला वाटतं अजून कुठं एक गाव आहे, त्या गावामध्ये MIDC मंजूर त्या ठिकाणी केली होती, पण काही शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी झाला. पण आता कासाळमध्येच आपण जागा त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती लवकरात लवकर MIDC त्या ठिकाणी होईल आणि तिथं चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून एक चांगली अद्ययावत MIDC उभा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. आणि जळकोटला सुद्धा खरं तर खूप छोटा तालुका आहे आणि जळकोट शहर अतिशय छोटं शहर आहे, पण नगरपंचायत त्या ठिकाणी झालेली आहे. तिथं नगराध्यक्ष म्हणून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि तिथं सुद्धा मिनी MIDC उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. त्याला सुद्धा जमीन हस्तांतराचं काम आता त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि नक्कीच आज मी पोर्ट खात्याचा मंत्री आहे. मी अनेक उद्योगपतींशी माझी चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. भविष्य काळामध्ये जर माझ्या इथली MIDC लवकरात लवकर जर उभा राहिली तर नक्कीच एक मोठा उद्योग माझ्या उदगीर आणि जळकोटमध्ये आणून तिथल्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आपण एकमेव लातूर जिल्ह्याचे मंत्री आहात, त्यामुळं आपण उदगीरचे तर आहेच, अहमदपूर, लातूर शहर, ग्रामीण, निलंगा या एकूण
तुम्ही मंत्री असल्यामुळं, तुमचा संपर्क असल्यामुळं आपल्याला लोकसभेचं चित्र कसं राहील असं वाटतं, आणि तो हा कंदार. बद्दर साहेब, मुळामध्ये एक तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, मी स्वतःला किंवा अन्य नेत्याला म्हणून बोलत नाही. ही सगळी निवडणूक देशाची नरेंद्र मोदी साहेबांच्या नावावरती त्या ठिकाणी होणार आहे, त्यांच्या कामावरती त्या ठिकाणी होणार आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. माझ्या मतदारसंघामध्ये मी केलेलं काम, नरेंद्र मोदी साहेबांनी या 10 वर्षात केलेलं काम आणि त्यांची गॅरंटी, हे लोकांपर्यंत फक्त आपल्याला सांगायचं आहे. लोकांनी ठरवलेलं आहे कुणाला मत द्यायचं, ठरवलेलं आहे. फक्त लोकांना काय असतं की बाबा इथले आमदार आलते का, इथले नगरसेवक आम्हाला येऊन भेटले का, आम्हाला त्यांचं चिन्ह असलेलं एखादं पॉम्पलेट मिळालं का, एवढीच अपेक्षा असते. लोकांनी ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्या दिवशीच ठरवलेलं असतं की मत कुणाला द्यायचं. आणि काही लोक वातावरणावरती, काही लोक हवेवरती त्या ठिकाणी असतात, पण ते मोजके असतात. त्याच्यामुळं 100% नरेंद्र मोदी साहेबांना मत देण्याचं लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि मला गॅरंटी आहे, उदगीर जळकोटमधून चांगली लीड भेटेल, निलंगा मतदारसंघातून चांगली लीड भेटेल, अहमदपूर चाकूरमधून चांगली लीड भेटेल, लोहा कंधारमधून चांगली लीड भेटेल, लातूर शहर, लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा थोडी का होईना जास्त लीड त्या ठिकाणी भेटेल. आणि आमचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार सुधाकररावजी श्रंगारे हे चांगल्या मताने निवडून येतील, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी देतो. समन्वय महायुतीमध्ये 11 जवळजवळ घटक पक्ष आहेत, त्यांची धुसफूस कमी झाली का नाही अजून? तुम्ही राज्य पातळीवरती म्हणताय का जिल्हा पातळीवरती? आपल्या मतदारसंघात मला तर कधी कुणाची धुसफूस त्या ठिकाणी वाटली नाही. इथं आता समन्वयक म्हणून माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब त्या ठिकाणी काम करतायत. त्यांच्या जोडीला मी स्वतः आहे. रमेश आप्पा कराड आमदार म्हणून त्या ठिकाणी सोबत आहेत, ते लातूर ग्रामीणचं बघतायत. अभिमन्यू पवारजी औसा आणि लातूर शहराचं त्या ठिकाणी बघतायत. बाबासाहेब पाटील साहेब अहमदपूरचं त्या ठिकाणी बघतायत. तिकडे लोहा कंधारला जरी चिखलीकर साहेब लोकसभेचे उमेदवार असतील तर तिथं गोविंदांना केंद्रे साहेब आणि अन्य लोकांना त्या ठिकाणी जबाबदारी, अशोकराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळं काळजी करण्यासारखं काही नाही. काही लोक विरोधीवाले आमचे महाविकास आघाडीचे जाणीवपूर्वक काहीतरी अफवा पसरून ते मतं मागण्याचा प्रयत्न, केविलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, पण ते काही सफल होणार नाही. आमचं नक्कीच त्या ठिकाणी आम्ही यशस्वी होऊ. राहून एकच चर्चा ऐकायला मिळते की उमेदवारी बदलणार आणि संजय बनसोडे यांना उमेदवारी मिळणार, आणि आपल्याला उमेदवारी नको म्हणून तुम्ही हे वातावरण चांगलं आहे म्हणता का खरंच वातावरण चांगलं आहे? हे बघा, हे खरं तर हे भारतीय जनता पार्टीचा जागा आहे आणि आम्ही महायुतीमध्ये एक घटक पक्ष आहोत. आणि घटक पक्ष असल्यामुळं तिन्ही पक्षांनी किंवा अन्य पक्षांनी त्या जागा वाटप त्या ठिकाणी झालेले आहेत. आम्हाला जवळजवळ 8 जागा महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मग धाराशिव असेल, परभणी असेल, सातारा असेल, शिरूर असेल, बारामती असेल, नाशिक असेल, रायगड असेल आणि दमण, दीव दमण, अशा 8 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि त्याचे जवळजवळ उमेदवार सुद्धा फायनल झाले. फक्त नाशिकचा उमेदवार त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि नाशिकचा उमेदवार 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी होईल. ह्या 8 जागा आम्हाला मिळाल्यात. नंतर भारतीय जनता पार्टीने त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. शिवसेनेने सुद्धा, शिंदे गटाचे सुद्धा त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. म्हणून ही सगळ्या अफवा आहेत आणि ही अफवा विरोधक त्या ठिकाणी सोडत आहेत. जे काही उमेदवार महायुतीचे दिलेले आहेत, अतिशय राजकारणातला एक संत माणूस म्हणून त्या बिचाराची त्या ठिकाणची ओळख आहे. आणि गेली 5 वर्ष त्या आपल्या खासदारांनी, लोकप्रिय खासदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. कुणालाही दुखवण्याचं, कुणाही समाज बांधवाला दुखवण्याचं काम त्यांनी केलेलं नाही. सर्व समाज बांधवाला घेऊन चालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही बघताय त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रचंड मोठे त्या ठिकाणी घेतले. प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी केल्या. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
पहिल्यांदा कुण्या खासदारांनी केलं असेल तर त्याचं नाव सुधाकरराव श्रंगारे त्या ठिकाणी आहे. ज्यांनी केलं ना त्याचं केलंच म्हणलं पाहिजे. आणि म्हणून त्या व्यक्तीला राजकारणातला एक संत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव आहे. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्या व्यक्तीलाच आम्ही रात्रचा दिवस करून आम्ही त्यांना 100% त्या ठिकाणी निवडून आणणार. आपण कॅबिनेट मंत्री आहात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला लातूर बरोबर आणखीन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जावं लागेल किंवा जावं लागणार आहे? आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी काही स्टार प्रचारक त्या ठिकाणी केलेले आहेत. त्या स्टार प्रचारकामध्ये माझं नाव सुद्धा त्या ठिकाणी आहे. पण विशेषतः मला परभणी असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, पहिल्यांदा या 3 जिल्ह्याची जबाबदारी नियोजन करण्याची माझ्यावरती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. आता आम्ही काल पालकमंत्री गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी आले होते. काल सुद्धा आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचे मेळावे आम्ही घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आज पहिला मेळावा त्या मंगल कार्यालयामध्ये भक्ती शक्ती मंगल कार्यालयामध्ये पहिला मेळावा होणार आहे. उद्याही काही त्या ठिकाणी मेळावे होणार आहेत. परवा उदगीर जळकोटचा मेळावा आहे. पुन्हा संध्याकाळी अहमदपूरचा चाकूरचा मेळावा त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर 18 तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार सुधाकरराव श्रंगारे यांचा फॉर्म त्या ठिकाणी भरणार आहोत. आणि ते फॉर्म सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनता मतदार जमून आम्ही ते त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत. आणि त्या दिवशी तुम्ही पाहचाल की जे जनता पाहिल्यानंतर तिथंच आमचा विजय आहे असं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगताल. आता सुप्रियाताई सुळे या तुमचे जुने संपर्क आणि आता ताई त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत, अजितदादांच्या मिसेस सुनेत्राताई, तर आपण बारामतीला प्रचाराला जाणार का? हे बघा, प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येक मंत्र्याला नाही दिलं समजा बारामतीला या म्हणजे 100% आम्ही जाणार. आम्ही ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्यासोबत इमानदारीने काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं जी माननीय अजितदादा पवार साहेब जबाबदारी देतील ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम मी करेन. राष्ट्रवादीचे कोण नेते आपल्या जिल्ह्यात प्रचाराला यायची शक्यता? नाही, अनेक नेते. दादा 18 तारखेला येणारच आहेत. धनंजय मुंडे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. सुनील तटकरे साहेबांना विनंती केली आहे. हसन मुश्रीफ साहेबांना आम्ही विनंती केली आहे. छगन भुजबळ साहेबांना आम्ही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि तुम्ही बघितलं की महायुतीचे सरकारमधले सुद्धा मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे काम करणारे नेते म्हणून या राज्यामध्ये त्यांची ओळख निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. अहो, मुख्यमंत्री तर पहाटे 4-4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम करतात. जसं कार्यकर्ता, जसं मी काम करतो कार्यकर्त्यासारखं, तसं ते मुख्यमंत्री असून सुद्धा कार्यकर्त्यासारखं काम करतात. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सर तुम्हाला सांगतो 100 वेळेस सलाम करावं असं या महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे. एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मी आजच्या सभेमध्ये त्या ठिकाणी बोलेन. एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम कोणत्याही आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही. आणि दादाबद्दल तर तुम्हाला माहिती आहे, रोखठोक दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून दादांची त्या ठिकाणची ओळख आहे. आणि दादा सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11-12 वाजेपर्यंत जनतेचे त्या ठिकाणी काम करतात. मग पुणे असेल, बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल, एवढं प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून एक आदर्श शहर या देशाला दाखवून देण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेब खरंच एक मास्टर माइंड त्यांचं त्या ठिकाणचं आहे. अहो काय, तुम्ही आज मुंबईतला कोस्टल रोड जाऊन बघा. जपानमध्ये एवढे चांगले आणि एवढे बोगदे चांगले नसतील एवढं मुंबई त्यांनी केलंय. आज अटल सेतू बघा, आज पुण्याची मेट्रो बघा, आज मुंबईची मेट्रो बघा, आज नागपूरची मेट्रो बघा. नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करा, हे कोणी केलं? सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. की एवढा तरुण वयामध्ये मुख्यमंत्री झाला असताना एवढं विजन असणारा नेता म्हणून आज महाराष्ट्रात त्यांची त्या ठिकाणची ओळख आहे. पण मुद्दाम होऊन जाणून बुजून काही लोक त्यांना बदनाम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आपल्याला हे पद कशासाठी असतं? हे काम करण्याकरता असतं. हे कुण्या जाती धर्माला पंथाला मोठं करण्यासाठी नसतं. हे जो माणूस काम करतो तो कुण्याही जाती धर्माचा जरी असला तरी त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून मला नक्की विश्वास आहे की आम्ही 45+ नारा त्या ठिकाणी आधी दिलेला आहे. आणि जनतेने सुद्धा कुणालाही मत आपलं वाया न जाता नरेंद्र मोदी साहेबांना आणि या महायुतीला मत त्या ठिकाणी दिलं पाहिजे असे सुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व लातूर जिल्ह्यातील, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद.
आपण बिझी शेड्यूल असताना मराठवाडा नेता युट्यूबला, फेसबुकला मुलाखत दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. नमस्कार साहेब.